उघडकीस आला असून जन्मदात्या आईनेच आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडल्याने 14 वर्षीय मुलगी 8 महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आईच्या प्रियकरासह निर्दयी आईला वाळूज MIDC पोलिसांनी अटक केली। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 जून रोजी घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे 14 वर्षीय मुलीला त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले। त्यानुसार घाटी दवाखान्यातून वाळूज MIDC पोलीस ठाणे येथे माहिती देण्यात आली। त्यानुसार दिनांक 16 जून रोजी पीडित मुलीचा घाटी हॉस्पिटल येथे जबाब नोंदवला। तिने मागील 8 महिन्यांपूर्वी रांजणगाव शेनपुंजी येथील एका शाळेतून घरी जात असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास रांजणगाव शेनपुंजी येथील रूममध्ये अनोळखी इस्माने बळजबरीने शारीरिक संबंध केले असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले। हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने कृष्णा शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्यातील पीडित मुलीची आई व वडील त्यांच्याकडे उलट तपास केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी पीडित मुलीची आई व पीडित मुलीस वेगवेगळे करून त्यांच्याकडे विचारपूस केली। मुलीची आई व आईचा प्रियकर हे पीडित मुलीच्या समोर सिंगल रूममध्ये शारीरिक संबंध करत होते। तसेच पीडित मुलीच्या आईनेच तिच्या अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीसोबत तिच्या प्रियकरास शारीरिक संबंध करण्यास संमती दिली। त्यामुळे अल्पवयीन मुलगी ही गरोदर राहिल्याने तपासात निष्पन्न झाले आहे। त्यावरून पीडित मुलीची आई वय 37 वर्ष व तिचा प्रियकर आरोपी अंकुश प्रल्हाद जाधव वय 39 वर्ष राहणार रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक 17 जून रोजी रात्री पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। आवाज जनतेचा या न्यूजसाठी प्रतिनिधी संजय निकम।